नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांदई एको गावात नातवांनी सोन्याच्या दागिन्यासाठी आजीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। केसराबाई ढाकणे असं मयत महिलेचं नाव असून पोलिसांनी आरोपी नातवांना अटक केली आहे। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुरू असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह महाविकास आघाडीचे आमरण उपोषण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपोषणकर्त्यांना दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले। धाराशिव शहरातील मजूर रस्त्यांसाठी आणि कचरा डेपो नवीन जागेत स्थलांतरित करण्यासाठी महाविकास आघाडीनं आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं होतं। जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले नवी मुंबईमधील खारघर येथील सुबोध पाटील सुखरूप घरी परत आले आहेत। त्यांच्या मानेला गोळी चाटून गेल्यामुळे मिलिटरी रुग्णालयात उपचार करण्यात आले। भारतीय लष्कर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदत झाल्याचं पाटील यांनी सांगितलंय। भरधाव पिकअपने 4 वाहनांना धडक दिल्याने नाशिकमध्ये भीषण अपघात झालाय। या अपघातात एक तरुणी जागीच ठार झाली असून अन्य 3 गंभीर जखमी झाले आहेत। शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला असून पोलिसांनी अपघातग्रस्त पिकअपच्या चालकाला ताब्यात घेतलंय। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अक्षय तृतीयेच्या औचित्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील असं जाहीर केलं होतं। मात्र एप्रिल महिना सरला असून अद्याप महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही। या संदर्भात अदिती तटकरे म्हणाल्या, येत्या 2 ते 3 दिवसात खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी DCM to CM अशा आंदोलनाची घोषणा केली आहे। या आंदोलनांतर्गत बच्चू कडू 2 जूनला बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर अर्थसंकल्प वाचन आंदोलन करत त्यांना कर्जमाफीची आठवण करून देणार आहे। बारामतीत सुरू करणाऱ्या आंदोलनाचा शेवट नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करून केला जाणार असल्याची माहिती कडू यांनी दिली आहे। सांगली शहरातील अत्यंत वर्दळ असलेल्या कर्मवीर चौकामध्ये अज्ञात तरुणांनी हिसडा मारून 40 तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी हातोहात लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी घडला। वेगवान दुचाकीवरून चोरटा पसार झाला असला तरी पतसंस्थेच्या छायाचित्रण यंत्रणेत बंदिस्त झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची 4 पथके तैनात करण्यात आली आहेत। राज्यात ई-बाईक टॅक्सी सुरू झाल्यानं 15 लाख रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात आलाय। त्यामुळे सरकारने राज्यात ई-बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी तातडीने रद्द करावी अशी मागणी रिक्षा संघटनाने केली आहे। याबाबत 21 मे रोजी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्रशी संलग्न सर्व संघटना सर्व RTO कार्यालयांसमोर निदर्शने करणार आहे। मूल तालुक्यात आकापूर मरेगाव स्थित MIDC आहे। मात्र मागील 30 वर्षांचा कालावधी लोटूनही अपेक्षित उद्योग स्थापन न झाल्याने आजही तालुक्यातील युवकांच्या हाताला काम नाही। परिणामी तालुक्यात बेरोजगार युवकांची फौज निर्माण झाली आहे। उद्योगाअभावी युवक बेरोजगारीच्या खाईत जात असून रोजगारासाठी युवकांचे बाहेर राज्यात स्थलांतर होत आहे। बेकायदेशीर होर्डिंग्सच्या विरोधात आता कोर्टाचा हातोडा पडलाय। हायकोर्टानं संबंधितांना 4 आठवड्यात म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे। या संदर्भात महानगरपालिकेकडून होर्डिंग्सच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर तसेच वेबसाईट्सवरही तक्रार दाखल करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिले आहेत। तसेच या कारवाईसाठी 26 वाहनं कर्मचाऱ्यांसह तैनात केल्याची माहिती हायकोर्टात देण्यात आली आहे। बदलापूर पूर्वेतील एका 21 वर्षीय तरुणीला सतत मेसेज करून त्रास देणाऱ्या आणि 2 वर्षांपूर्वी तिचा विनयभंग करणाऱ्या एका आरोपीला बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे। गणेश अल्पतराव असे या आरोपीचं नाव आहे। पोलीस त्याचा कसून शोध घेत असल्याचं समजताच गणेश मुरबाडच्या जंगलात फरार झाला। यावेळी पोलिसांनी आदिवासी वेशभूषा केली, ते जंगलात गेले, त्यांनी गणेशला शोधून काढले। या कारवाईमुळे पीडित तरुणीला मोठा दिलासा मिळाला। मुंबईतील जिओ कन्व्हेन्शनल सेंटर येथे वेव्स परिषद आयोजित करण्यात आली। डिजिटल युगात प्रसारणांचे नियमन या विषयावर आयोजित चर्चासत्रात दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी त्यांची भूमिका मांडली। दृकश्राव्य माध्यमांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचे स्वागत करतानाच 2 माध्यमांमध्ये भेद करणारी आणि पारंपरिक प्रसारणारा मागे ढकलण्याच्या नियामक प्रणालीच्या बाजूने आपण नाही असं ते म्हणाले आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आठवडा उलटूनही केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस आणि निर्णायक कारवाई झाली नाही। आमचा नुसता गडगडाटच
जो गरजते है वो बरसेंगे क्या असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय. महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन थेट जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलं होतं. मात्र आज कोल्हापुरातील चंदगडच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जमाफीवरून हात झटकले. मी आश्वासन दिलं होतं का असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी पत्रकारांनाच विचारलाय. शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला विरोध आहे, असे मत माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपली हिरवळ जपली आहे. इथला हापूस आंबा नागपूर आणि दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरेल. तसेच हा महामार्ग रेडी बंदराला जोडला गेल्यास जिल्ह्याला मोठा फायदा होईल, असेही केसरकर म्हणाले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. आता पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. खोऱ्यात राष्ट्रीय महामार्गाला लक्ष्य करून संभाव्य दहशतवादी हल्ल्यांबाबत विश्वसनीय गुप्तचरांकडून माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर हाय अलर्ट जारी केलाय. संभल पोलिसांनी एका मोठ्या गुन्ह्याचा तपास केलाय. एका खुनाला अपघात ठरवण्याचा प्रयत्न पोलिसांनी उघडकीस आणला आहे. हा गुन्हा 51 लाखांची विमा पॉलिसी मिळवण्यासाठी केला गेला होता. एका दिव्यांग व्यक्तीच्या मृत्यूला अपघात दाखवण्यात आला. पोलिसांनी हे प्रकरण बंद केले होते. एका क्लर्कने आपल्या डॉक्टर प्रेयसीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना हरियाणातील हिसारमध्ये घडली आहे. आरोपीचं नाव उदेश यादव असून तो विवाहित आहे. मयत डॉक्टर भावना यादव त्याच्यावर पहिल्या पत्नीला सोडून आपल्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे आपण तिची हत्या केल्याचं उद्देशने म्हटलंय. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पाकिस्तानातून भारतीय संकेतस्थळांवर सातत्याने सायबर हल्ले करण्याचे प्रयत्न होत आहेत. पाकिस्तान पुरस्कृत हॅकर गटांनी काल काही संकेतस्थळे हॅक करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. सायबर सुरक्षा संस्थांना पाकिस्तानातून हॅकिंगचे होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी ते परतवून लावले आहे. दिल्ली एनसीआर मध्ये सकाळी मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळामुळे झाडे पडण्याचे तसेच घरांचे छप्पर पडण्याच्या घटना दिल्लीत समोर आल्या आहेत. अशाच एका घटनेत दिल्लीतील जफरपूर कला भागात एका घरावर झाड पडले. या अपघातात 3 मुलांसह 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. भारताकडून संभाव्य लष्करी कारवाईच्या भीतीनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण आहे. पीओकेचे पंतप्रधान चौधरी अनवर उल हक यांनी गुरुवारी संकेत दिले की जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर या प्रदेशात आणीबाणी लागू केली जाऊ शकते. सुरक्षेच्या परिस्थिती लक्षात घेता नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील भागात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक मदरशांना 10 दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानात दहशतवादाला आश्रय मिळतो या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यावर माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी शिक्कामोर्तब केलाय. या बाबतीत पाकिस्तानचा एक भूतकाळ होता तो बिलावल भुट्टो यांनी मान्य केलाय. पाकिस्तानात पाळलेल्या या दहशतवाद्यांनीच माझ्या आईची हत्या केली. मी स्वतः या दहशतवादाचा बळी ठरलो असं बिलावल भुट्टो म्हणाले आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा तपास करणाऱ्या NIAच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. हमास आणि पाकिस्तान समर्थित संघटनांचा संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. हमासने पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह एका रॅलीत भाग घेतला होता. पाकव्याप्त काश्मीरमधील रॅलीत हमास सामील झाला होता. तसेच पहलगाम हल्ल्यातील संशयितही पाकव्याप्त काश्मीरमधील रॅलीत सहभागी होते अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नवी मुंबई महापालिकेत 620 रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. भरती प्रक्रिया 28 मार्च पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची लिंकही सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतील. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 11 मे 2025 आहे. सेवा पुस्तिकेची नक्कल प्रत तयार करून त्यावर वेतन आयोगानुसार नोंदी आणि शिक्के देण्यासाठी 60,000ची लाच घेताना भिवंडीतील रईस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे शिक्षक शाहजान मोहम्मद अली मौलाना यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी पकडले. या लाच प्रकरणात मुख्याध्यापक रहमान मजहरुल्लाह अन्सारी यांनाही ताब्यात घेतल्याची माहिती एसीबीने दिली आहे. राज्यभरातील 8,863 शाळांमध्ये 25% राखीव जागांवर RTE मार्फत प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रवेश प्रक्रियेची 3री प्रतीक्षा यादी जाहीर झाली. या यादीत 2,482 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच प्रवेश प्रक्रिया ही सुरू झाली. त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी किती जणांचे प्रवेश निश्चित होतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
Amazonने आपल्या सॅटेलाइट इंटरनेट प्रोजेक्ट कुइपर सोबत एक मोठं पाऊल उचललंय. कंपनीने युनायटेड लॉन्च अलायन्सच्या माध्यमातून 27 एप्रिल रोजी 27 कुइपर सॅटेलाइट प्रक्षेपित केले, जे Amazonच्या 3236 सॅटेलाइट्सच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे. जगातील दुर्गम आणि इंटरनेट वंचित भागांना लक्ष्य करणारी ही इंटरनेट सेवा 2025च्या अखेरपर्यंत जोरात सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. अमेरिकेच्या बाजारात मेड इन इंडिया वस्तूंचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. प्रामुख्याने ॲपल कंपनीची मेड इन इंडिया उत्पादने मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. ॲपलचे CEO टिम कुक यांनी स्वतः याची माहिती दिली आहे. तसेच आगामी काळात अमेरिकेतील मेड इन इंडिया आयफोन्सची संख्या वाढेल असा विश्वासही कुक यांनी व्यक्त केलाय. भारतात अभिनेत्री हानिया आमिर, माहिरा खान सह अनेक पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट्स भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून 22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स असोसिएशननं देशभरातील FM रेडिओ स्टेशन्सवर भारतीय गाणी वाजवण्यास बंदी घातली आहे. मुंबई इंडियन्सने गुरुवार 1 मे रोजी राजस्थान रॉयल्सवर 100 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मुंबईने राजस्थानला जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये पराभवाची धूळ चारली आहे. मुंबईने यासह सलग 6वा आणि एकूण 7वा विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय. मुंबईने राजस्थानला विजयासाठी 217 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र राजस्थानचं 117 धावांवरच पॅकअप झालंय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.